4/2026 रोजी निंब्रळ येथे अंबिका माता देवस्थानची भव्य अशी यात्रेला सुरुवात झाली। पहाटे 5 वाजता देवीचा अभिषेक झालेला आहे। 7:30 वाजेपर्यंत अभिषेक चालला। त्याच्यानंतर 7:30 वाजता आरती झाली देवीची। त्यानंतर दुपारी गावातील वरच्या काठी मिरवणूक निघाली, ती 2 तास चालली आणि त्याच्यानंतर 3 ते 4 या वेळेमध्ये शिर्डीचा वगैरे कार्यक्रम होतो गावामध्ये, मंदिराच्या परिसरामध्ये। आणि त्याच्यानंतर 5 वाजता देवीच्या मानाची काठी ही गावातून मारुती मंदिरापासून देवीच्या मंदिराकडे येते। हा पूर्ण असा एक दिवसभराचा कार्यक्रम असतो। 8:30 वाजता इथं या ठिकाणी महाआरती होणार आहे काठी शिखराला लागल्याच्या नंतर। अंबिका माता निंब्रळ सालाबादप्रमाणे याही वर्षी आमच्या सगळ्या ट्रस्ट मंडळींनी अतिशय मेहनत घेऊन योग्य असं नियोजन करून यात्रा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणावर साजरा केलेला आहे। आणि भक्तांची या ठिकाणी सकाळपासून देवीच्या दर्शनासाठी रीत लागलेली आहे। या परिसरामध्ये आणि तालुक्यामध्ये एक जागृत देवस्थान म्हणून आई अंबिका मातेकडे पाहिलं जातं आणि आई अंबिका मातेच्या कृपेने निंब्रळ आणि निंब्रळ परिसर हा अतिशय सुखी झालेला आहे। म्हणून पुन्हा एकदा या यात्रेच्या निमित्तानं येणाऱ्या सगळ्या भक्तगणांचं आणि भाविकांचं ट्रस्टच्या वतीनं आणि गावाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। उद्याला देवीची यात्रेच्या दुसऱ्या दिवशी देवीचा आगमा असतो, म्हणजे आखाडा असतो, कुस्त्यांचा कार्यक्रम असतो। भव्य असे परिसरातील पैलवान येतात आणि त्याच्यानंतर रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर पूर्ण रात्रीला करमणुकीचा कार्यक्रम ठेवला जातो। तमाशा असतो नारायणगावचा आणि याचा भरपूर लोक असा स्वाद वगैरे घेतात, आनंद भरपूर घेतात। आणि त्याच्यानंतर सोमवार दिनांक 6/4/2026 रोजी संगीत आखाडीचा कार्यक्रम रात्री पूर्ण रात्रभर असतो। सकाळी पहाटेला देवी आईसाहेबांचा रथ निघतो। एवढा रेग्युलर दरवर्षाप्रमाणे कार्यक्रम आहे।